शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे असे त्याचं नाव आहे। गुन्हे शोध पथकाचे प्रमुख यांना माहिती मिळाली की जुना बोल्लेगाव रोड नवीन पुलाच्या पुढे एका लिंबाच्या झाडाजवळ एक इसम काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून आहे। या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली। अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी पिंपळगाव उज्जैनी मार्गावर भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत बाळू नारायण गाडेकर याचा मृत्यू झाला। ही घटना घडल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात संबंधित दुचाकी चालक महादेव भाऊसाहेब जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शुभम शिवाजी जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। अहिल्यानगर शहरात मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी थेट इशारा देत म्हटलंय की मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजांवर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल। उत्सवाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीत मोहरम मिरवणूक वेळेवर पार पडण्यावर भर देण्यात आला। सध्या तरुणांमध्ये आयफोनची क्रेज वाढली असून सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी महागडे फोन खरेदी करण्याचा कल दिसून येत आहे। या महागड्या फोनसाठी पैसे मिळवण्यासाठी काही तरुण कोणत्याही थराला जात आहेत। असाच प्रकार अहिल्यानगर शहरात घडला, जिथे एक तरुणाने आयफोन मिळवण्यासाठी आश्रमातील दानपेटीवर डल्ला मारलाय। तोफखाना पोलिसांनी तपास करून त्याला तुरुंगात पाठवलाय। रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रातही पाऊस पडायला राजी नाही। समाधानकारक पाऊस न झाल्याने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पावसाअभावी बाजरी, मूग आणि सोयाबीनच्या पेरण्या धोक्यात आल्या असून बळीराजासमोर मोठं संकट उभं ठाकलंय। मान्सून वेळेत दाखल होईल आणि पेरण्यांना वेग येईल या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामाची पूर्ण तयारी केली आहे। मात्र जूनचा अर्धा महिना संपला तरी देखील पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला। बळीराजा दररोज आकाशाकडे आशाभूत नजरेने पाहत आहे। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।